नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। म्हणजे आता राहिलेल्या दिवसामध्ये कशी प्रॅक्टिस करावी, बरेच विद्यार्थी विचारत असतात किंवा सर राहिलेल्या दिवसामध्ये आम्हाला आता काही 10-12 दिवस राहिलेले आहेत आणि या 10-12 दिवसामध्ये आम्हाला कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावी लागेल। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम परीक्षेचं शेड्यूल कसं असतं ते थोडक्यात समजून सांगतो तुम्हाला। सर्वात प्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे आपल्याला फक्त आणि फक्त प्रश्न उत्तरे सोडवायचे आणि त्याचा सराव करायचे। त्यासाठी तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवी असेल तर हा आपला संपर्क क्रमांक आहे। टेस्ट सिरीज मध्ये आपण पीडीएफ टाइप टेस्ट देणार आहोत आणि पीडीएफ मध्ये त्याचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे। म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून, जबरदस्त विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न उत्तरे सोडवता येणार आहेत। त्यासाठी मला या संपर्क क्रमांकावर टेस्ट सिरीज असं व्हॉट्सअप करा, तुम्हाला त्या टेस्ट सिरीज मिळून जातील। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काय करू की बाबा इथून पुढे काय करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने। आता फक्त प्रश्न उत्तरे सोडवायचे आणि दुसरं म्हणजे परीक्षेचं शेड्यूल कसं राहणार। परीक्षा आपण निवडलेले आहेत 3 सेंटर, या 3 सेंटर पैकी कोणत्या तरी एका सेंटरला आपला नंबर आलेला असेल। सर्वात प्रथम आपल्याला हॉल तिकीट येईल। हॉल तिकीट कधी येईल हा जो तुमचा प्रश्न आहे, तर हॉल तिकीट साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षेचा डेट आहे 25 ते 5 जून या कालावधीमध्ये हॉल तिकीट येईल। लक्षात घ्या, कधी 25 ते 5 जून। त्यांनी काय म्हटलं की बाबा ज्यांचे पेपर आहेत जे की MSc BEd वगैरे पेपर ज्यांचे आहेत किंवा इतर ग्रुप कंबाईन सी किंवा इतर कुठल्या परीक्षेचे पेपर आहेत, त्यांनी मेन्शन करायला सांगितले सरळ वेबसाईटला की तुमचा पेपर कोणत्या दिवशी आहे, कोणत्या टाईपचा पेपर आहे आणि हॉल तिकीटची प्रत अपलोड करणं आवश्यक आहे। तुम्हाला तुमचा टाइम चेंज करून मिळणार आहे। आता 25 दिवसाच्या अगोदर 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळेल मित्रांनो। कधी 7 म्हणजे 17 किंवा 18 या तारखेला तुमचं हॉल तिकीट येईल। कधीची? मेच्या 17 किंवा 18 तारखेला तुमचं हॉल तिकीट येईल। आज दिनांक आहे 16, हॉल तिकीट येईल म्हणजेच प्रवेश पत्र येणार आहे। कधी? 17 किंवा 18। 17ला संध्याकाळी येईल किंवा 18ला सकाळी येईल। म्हणजे लक्षात घ्या 18च्या पुढे जाणारच नाही, कारण 18 आणि 7 25 होतात। 7 दिवस अगोदर हॉल तिकीट दिलं जातं। त्यानंतर तुमच्याकडे 3 दिवस आहे, ते 3 दिवस तुमची जर इतर एक्झाम असेल तर तुमचा तो त्या एक्झामचा व या एक्झामचा TIT एक्झामचा व त्या एक्झामची डेट सारखी असेल तर तात्काळ काय करायचे, आपल्याला तिथे लिंक वर जाऊन माझी ही परीक्षा असल्यामुळे मला ही डेट सूट होत नाही असं सांगायचं। अदरवाईज दुसरे जे लोक आहेत, दुसऱ्या लोकांच्या माध्यमातून जे काही प्रवेश पत्र बाबा दुसऱ्या लोकांना बाकी सगळ्या फॅमिली काही अडचण असेल तर डेट चेंज करून मिळत नाही। जेन्युइन म्हणजे परीक्षाच असेल दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटची तरच तुम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळत असते। म्हणजे ग्रुप सी ची परीक्षा आहे 1 तारखेला, म्हणजे दुसऱ्या अजून MSc BEd वगैरे काही परीक्षा असतात त्या परीक्षेसाठी सूट। म्हणजे या 10 दिवसात म्हणजेच 25 ते 5 जून या कालावधीच्या या 10 दिवसामध्ये तुमच्या परीक्षेची डेट, TIT एक्झामची डेट व इतर परीक्षेची डेट जर समान सारखी आलेली असेल तर तुम्हाला 21 तारखेपर्यंत 21 मे पर्यंत तुम्हाला ते काय करायचंय, नोट करून त्यांना मेन्शन करून सांगून द्यायचे की बाबा या कालावधीमध्ये मला परीक्षा देता येणार नाही। ठीक आहे, हॉल तिकीट कधी येईल हा जो काही तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न तुमचा इथे मिटलाच असेल। ठीक आहे, हॉल तिकीट आल्यानंतर एक पहिल्या पानापासून शेवटच्या पेज पर्यंत व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता ही गोष्ट सांगू नये असं दुर्दैव आहे, अशी निष्काळजीपणा आहे की काल मला दिवसभरामध्ये 2 कॉल झाले आणि दोन्ही कॉल रडत होते। याचं कारण म्हणजे त्यांनी निष्काळजीपणाने, म्हणजे कुठला संबंध नाही, एका विद्यार्थ्याचं बघा MA DEd दोन्ही पेपर, फर्स्ट पेपर सेकंड पेपर TET पास असताना सुद्धा अर्ज केलेला नाही, अपडेटेड नव्हते, त्यांच्या लक्षात राहिलं नाही, अर्ज करण्यात आला नाही त्यांच्याकडून, अक्षरशः
फोनवर सुद्धा ते रडत होते. असं निष्काळजीपणाने राहू नका. ते हॉल तिकीट आल्यानंतर व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला काय काय घेऊन जायचे सोबत, तिथे गेल्यानंतर तुमची धावपळ व्हायला नको. यासाठी सर्व गोष्टी, हॉल तिकीट, पेन, कोणता पेन आणायला सांगितलाय, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आयडी प्रूफ, त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी असतील, नावामध्ये चेंज असेल तर त्या गोष्टी, या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये बघायच्या आहेत. सर्वात प्रथम त्या हॉल तिकीट वरल्या सूचना वाचून तुम्हाला तिथे परीक्षेसाठी हजर राहायचं आहे. आता त्यानंतर परीक्षा. आता परीक्षा पद्धती जर विचारात घेतली, विद्यार्थी मित्रांनो, IBBS आहे हा काही दुसरा पेपर नाही. जर समजा फॉर एक्झाम्पल पहिल्या पेपरमध्ये म्हणजे 5 तारखेच्या पेपरमध्ये बैठक व्यवस्थेवर जोर दिलेला असेल, दुसऱ्या पेपरमध्ये पझल्सवर जोर देऊ शकतात, म्हणला त्यांना कुठलंही लिमिटेशन नाही. ठीक आहे. कोणताही कसलाही पेपर, म्हणजे एखादा भाग अवघड असतो एखाद्या टाईपचा, एखादा सोपा सुद्धा असतो, पण पेपर सर्वांसाठी अवरेज असतो. लक्षात घ्या, कसा असतो? अवरेज पेपर असतो. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही दिवशी पेपर आला, फुल कॉन्फिडन्सली तुम्हाला पेपरला सामोरे जायचे. त्यासाठीच मित्रांनो आपण विविध पेपरमध्ये वेगवेगळी पातळी राखून ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या पेपरमध्ये 120 गुण सुद्धा येऊ शकतात आपल्या टेस्टच्या माध्यमातून, एखाद्या विद्यार्थ्याला 135 येऊ शकतात, 160 सुद्धा येऊ शकतात तिसऱ्या चौथ्या पेपरमध्ये, आणि 5व्या 6व्या पेपरमध्ये 101 सुद्धा येऊ शकतात. म्हणजे या टाईप नुसार म्हणजे हार्डनेस ठेवलेलं आहे. या टेस्ट पेपरचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. आणि आता शेवटी जाता जाता आपले टेस्ट पेपर TETला पण चांगले चालले होते, यावेळेस सुद्धा आपले पेपर व्यवस्थित चालणार, कारण अभ्यास पूर्ण बनवलेले आहेत. 2022च्या या धर्तीवर आपण हे पेपर बनवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला लक्षात आलं असेल हॉल तिकीट कधी येते, आता काय करणं गरजेचं आहे याबद्दल. तुम्ही आता फक्त अभ्यासावर फोकस करा आणि येणाऱ्या काळामध्ये परीक्षेसाठी माझ्याकडून आणि ग्रो अकॅडमी फॅमिलीकडून बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.